तुम्हाला सांगतो 26 तारखेला जर असे कोणी घुसवण्याचे प्रयत्न केले ना, फटकावून काढणार. ठाकरे बंधूंनी ठोपटले दंड, मुंबईमध्ये काढणार मोर्चा. नीट पेपर फुटीनंतर देशातील वातावरण चांगलेच तापले. विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीमारचा देशभर निषेध व्यक्त केला जात आहे. सर्वच राजकीय पक्ष केंद्र सरकार विरोधात मैदानात उतरले आहेत. महाराष्ट्रातही याचे तीव्र पडसाद उमटत आहेत. याच पार्श्वभूमीवर आता उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी मोठी घोषणा केली. दिल्ली येथे विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीमारचा निषेधार्थ 26 जुलै रोजी मुंबईमधून भव्य मोर्चा काढणार असल्याचे जाहीर केले. एक मिनिट, तुम्ही जे आता सांगितलं ना, तुम्ही जे आता सांगितलं की आता घरोघरी जाऊन चेकिंग, कॉलेजमध्ये जाऊन चेकिंग, तर मी सरकारला आणि पोलिसांना एक नम्र विनंती करेन की तुम्ही आणखीन आग भडकवू नका. ही मुलं शांत आहेत, त्यांच्याशी नीट चर्चा करा. ही शांतता भंग करण्याचं काम पोलिसांनी आणि सरकारने करू नये. मुख्यमंत्र्यांना आजही शंका आहे, ते म्हणतात की अँटी सोशल एलिमेंट, असामाजिक. आम्हाला पण शंका आहे की आता सरकारमध्ये असे कोण परकीय शक्ती सामील झाल्यात का की या मुलांना, देशाच्या विद्यार्थ्यांना चिरडण्यासाठी. आणि मी तुम्हाला सांगतो 26 तारखेला जर असे कोणी घुसवण्याचे प्रयत्न केले ना, फटकावून काढणार. कळलं का? शांततेने मोर्चा असेल, शांततेने या सगळ्या गोष्टी होतील, याच्यामध्ये कुठचीही हुल्लडबाजी नसेल, काहीच गोष्टी नसतील. पण उद्या जर समजा दिल्लीसारखं इथे काही करायचा प्रयत्न गुंड घुसवले, इथे काही करायचा प्रयत्न केला, आमची लोक सोडणार नाहीत. सर, हे सगळे उद्याचे मतदार आहेत, हे सगळे ह्या सगळा आक्रोश जो आहे तुम्हाला वाटतं का मतपेटीतून दिसेल? कारण आधी आपण ते हा विषय मतपेटीचा नाही आहे. पहिली गोष्ट तुम्ही लक्षात घ्या, आत्ता हा विषय मतपेटीचा नाही आहे, हा विषय कुठच्या निवडणुकांचा नाही आहे, हा विषय त्यांच्या न्यायाचा. कळलं का? उद्या परीक्षेला बसलेले हे सगळे विद्यार्थी उद्या विद्यार्थी आत्महत्या करतात, याचा अर्थ काय समजून घ्या ना. इथे मतपेटीचा विषय येतो कुठे? पण ज्या प्रकारचं देशामध्ये सत्ता राबवली जाते त्याच्या विरुद्धचा राग हा मला असं वाटतं प्रत्येक राज्यांमधून बाहेर येतोय. ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे.